आपली आजची जी रेसिपी आहे ती या लोकांसाठी आहे जे लोक सतत म्हणत असतात चाट जी आहे ती कधीच हेल्दी असू शकत नाही। तर आज आपण इथे भरपूर प्रोटीनयुक्त अशी चना चाट कशी बनवायची ते बघूया। सुरू करूया आपण रेसिपीला। तर त्यासाठी इथे मी 2 कप चणे जे आहे ते छान भिजवून घेतले आहे। साधारण 6 ते 7 तास मी ह्याला छान भिजवून घेतलंय आणि त्यातलं पाणी काढून घेतलंय। तुम्ही बघू शकता इथे आपले चणे जे आहेत ते छान टम्म फुगले आहेत, छान भिजलेले आहे। आता आपण ह्याला कुकर मध्ये घालून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया आणि छान उकळून घेऊया। चणे जे आहेत ते आपले इथे छान उकडल्या गेलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे चणे छान आपले उकडलेले आहे। हे जे चणे आहेत हे मी उकडताना ह्यात थोडं मीठही घालून घेतलं होतं। मस्त तुम्ही बघू शकता हे छान शिजलेले आहेत आपले चणे। पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे। तेल गरम झाल्यावर आपल्याला ह्यात घालायचं 1 चमचा जिरं आणि जिरं छान तडतडल्यावर ह्यात आपल्याला हे उकडलेले चणे जे आहेत ते घालून घ्यायचे। साधारण 2 ते 3 मिनिटं हे चणे मी छान तेलावर परतून घेणार आहे। हे छान परतून झाले की यात आपल्याला मसाले घालायचे। तर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पूड, 1 चमचा जिरे पूड आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतलाय। हे सगळे मसाले आपल्याला ह्या चण्यांमध्ये घालून घ्यायचे आहे आणि याला छान एकत्र करून घ्यायचे जोपर्यंत मसाले पूर्णपणे चण्यांना छान व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत। मी इथे हे सगळं छान परतून घेते। तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करायचंय। चणे थंड झाले की ते एका बाउल मध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि त्यात बारीक चिरलेला कांदा पाव वाटी घालायचे, पाव वाटी बारीक चिरलेले टोमॅटो, पाव वाटी बारीक चिरलेली काकडी, अर्धी वाटी उकडलेला बटाटा, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळी मिरी घालायची आहे, क्रश करून घेतली आहे, चवीनुसार मीठ, 2 चमचे लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। हे सगळं आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। मी हे सगळं छान एकत्र करून घेते। तोपर्यंत तुम्ही माझ्या फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर तिथेही पटकन जाऊन फॉलो करायचे। इथे आपली चना चाट जी आहे ती तयार आहे। मस्त भरपूर प्रोटीनयुक्त अशी हेल्दी चना चाट आपली इथे तयार आहे। आपण एका प्लेट मध्ये ह्याला सर्व करून घेऊया। यासोबत मस्त 1 मिरची आणि लिंबाची फोड ठेवून घेऊया। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदा काळ्या चण्याची चाट जी आहे ती नक्की करून बघा। खूप पौष्टिक आहे, भरपूर प्रोटीनयुक्त आहे आणि कशी झाली ती कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। सोबतच रेसिपी थिएटरला लाईक, शेअर, सबस्क्राइब पण करा।